अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी स्वामींची लेख या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमा आहे 29 जुलैला आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. तर आपल्याला स्वामी महाराजांचं 21 दिवसाचं पारायण करायचं. तर 21 दिवसाचं पारायण कसं करायचं, त्याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत, तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आम्ही. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. तर आपल्याला 21 दिवस श्री स्वामीचरित्र सारामृतचं पठण करायचं आहे. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ ज्यांच्याकडे आहे ते पठण करू शकतात. तो ग्रंथ कसा असतो, काय असतो सांगते. तर हा आहे माझ्याकडे दिंडोरी प्रणीत श्री स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ. तुमच्याकडे नसेल आणि कुणाला हवा असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला एक नंबर देते, त्या नंबरवर तुम्हाला होम डिलिव्हरी घरी पोहोचून जाईल तो ग्रंथ तुम्हाला. बाकी तुम्हाला जर कोणते ग्रंथ हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला ते घरी येऊन पोहोचतील. किंवा तुम्ही जर तुमच्या जवळच्या आसपासच्या केंद्रामध्ये जर भेटत असेल ग्रंथ तर जाऊन तुम्ही घेऊन या आणि पारायणाला सुरुवात करा. आता हे पारायण कधी चालू करायचं, 9 जुलै ते 29 जुलै. ह्या 9 जुलै ते 29 जुलैमध्ये 21 दिवस असतात. ह्या कालावधीमध्ये आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. तर ताई आमच्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहेत किंवा कधी अडचणी असेल, काय तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुमचं 1-2 दिवस स्किप होणार असेल तर त्यासाठी काय करायचं, मला तुम्ही अगोदरच 1-2-3 दिवस पारायणाला सुरुवात करा. म्हणजे तुमचं ते 21 दिवस पारायण पूर्ण होईल. जर मध्ये काय झालं प्रॉब्लेम तर तुम्ही 21 पारायणचा संकल्प केला असेल तर तुम्ही 29 जुलैनंतर सुद्धा ते पारायण कंटिन्यू करा. म्हणजे 21 दिवस पूर्ण पारायण करा. आता पारायणाची सुरुवात कशी करायची, जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असाल, म्हणजे तुमची जर काही इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण व्हावीशी वाटते, स्वामी महाराजांनी ती तुमची इच्छा पूर्ण करावी अशी वाटत असेल, तुम्ही संकल्प करा. आणि जर तुम्ही फक्त एक गुरु म्हणून स्वामी महाराजांसाठी फक्त हे पारायण करणार असाल तर संकल्पाची काही गरज नाही. तुम्ही असंच पारायण केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर तुमच्या जवळपास मठ असेल तर तुम्ही, म्हणजे 9 तारीख आहे गुरुवारी, बघ चांगलं आहे ना, की पहिलंच पारायण पण गुरुवारी होणार आहे. त्याच्या अगोदर आदल्या दिवशी बुधवारी तुम्ही जवळच्या मठामध्ये खडीसाखर, नारळ, अगरबत्ती, फूल वगैरे घेऊन जाऊन, विनंतीचं नारळ घेऊन जाऊन ठेवून या आणि स्वामी महाराजांना सांगा, स्वामी महाराज मी तुमची सेवेकरी आहे आणि मी 21 दिवसाचं पारायण करणार आहे आणि हे निर्विघ्न पारायण माझ्याकडून करून घ्या. मध्ये कोणतेही अडीअडचण येऊ देऊ नका. माझ्याकडनं हे मनोभावे तुमची सेवा होऊ दे आणि हे पारायण निर्विघ्न पार पडू दे हे सांगा. आणि जर तुमची काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन सांगा आणि स्वामी महाराजांना मुजरा करा. आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम अडीअडचणी ते तुम्ही सांगा. आणि त्यानंतर गुरुवारी म्हणजे 9 जुलैला तुम्ही जेव्हा पारायणाला सुरुवात करणार असाल तेव्हा घरी तुम्ही संकल्प करा. संकल्प कसा करायचा हा माझा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलमध्ये पोस्ट आहे, तो तुम्ही जाऊन चेकआउट करा. तुम्ही संकल्प करा. संकल्प केल्यानंतर पण तुमचं नाव घ्या, तुमचं गोत्र घ्या आणि तुमची जी इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगा. किती दिवसासाठी कशासाठी तुम्ही पारायण करा ते पण स्वामी महाराजांना सांगा. जी काही तुमची मनात इच्छा आहे का आहे ती त्या दिवशी एक म्हणजे 9 जुलैला जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहे त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना सगळं सांगून टाका तुमच्या मनातलं का आहे ते. त्यानंतर पारायणाला सुरुवात करा. त्यावेळेस मला हा पूर्ण ग्रंथ, ह्या ग्रंथामध्ये ना 21 अध्याय असतात. जास्त नाही, मोठा छोटासा आहे वाटतं तुम्हाला, असं पण आहे, छोटे छोटे अध्याय सगळे. ह्यामध्ये 21 अध्याय आहे, त्यात तुम्हाला याचं पठण करायचं आहे. म्हणजे रोज हा ग्रंथ तुम्हाला 21 पठण करायचं. म्हणजे तुम्ही आज सकाळी हा ग्रंथ पठण केला, पूर्ण ग्रंथ पठण करायचं, मध्ये थांबायचं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही हा पूर्ण ग्रंथ 21 पठण करता तेव्हा तुमचं एक पारायण होतं. म्हणजे तुम्ही 21 दिवस केला तर तुमचे 21 पारायण होणार. मग आता हा ग्रंथ पठण कसं करायचं, पूजा मांडणी वगैरे काही नाही. जर तुमचं, माझा हा स्वामींचा फोटोवरती असतो त्यामुळे मी खाली बसून डायरेक्ट मांडणी करते. इकडे माझं मंदिर आहे. पूजा मांडणी वगैरे फारशी करायची नाही किंवा कलश वगैरे काय ते आपण करा. तुमच्या जर मंदिरमध्ये स्वामीचा फोटो असेल तो छान फोटो पुसून वगैरे घ्या. मूर्ती असेल तर अभिषेक करा. तर अशी गुरुवार पण आहे ना, अभिषेक करायला पाहिजे मूर्तीवर अभिषेक करून घ्या. तसे आम्ही रोज पूजा करतो तशी पूजा करून घ्या. आणि त्यानंतर हातात पाणी घेऊन हळद कुंकू घेऊन तुम्ही जो संकल्पाचं करता तो संकल्प करा आणि त्यात पोथी वाचायला सुरुवात करा. जर तुम्ही सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर चांगलं आहे. म्हणजे सकाळी आपण 5-6 वाजता किंवा उठून लवकर केलं पारायण तर 1 ते 1.5 तासामध्ये हे ग्रंथ वाचून होतो. जर नवीन सेवेकरी असेल तर जरा थोडा वेळ होईल. आणि हा वाचून झाल्यानंतर तुम्ही पूर्ण एका बैठकीमध्ये वाचा असं मला वाटतं. कारण जेव्हा नंतर म्हणतो की आपण आता 5-6 वाजले, 7 वाजले समजा, 7 दुपारी 7 संध्याकाळी असं करू नका. कारण सकाळी जर आपण 7 वाजले आणि दुपारी मग काही ते प्रॉब्लेम होतो, म्हणजे काही अडीअडचण येतात किंवा काही काम असतं किंवा घरी कोण ना कोण पाहुणे येतात, त्यामुळे तर राहतं. त्यामुळे आपला पारायण अर्धवट राहतं. पण संध्याकाळी करतो म्हणून राहून जातं. त्यापेक्षा तुम्ही एका बैठकीमध्ये करण्याचा ट्राय करा. जर लहान बाळ असेल, होत नसेल शक्य तर बाळा झोपल्यानंतर तुम्ही दुपारी करू शकता. ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही पारायण कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये पारायण करायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही स्वामी महाराजांची पूजा करा आणि ती पारायणाला सुरुवात करा. 11 मणी जप करा, तारक मंत्राची सेवा करा. बघा तुमचे ज्या इच्छा आहेत ना स्वामी महाराज खरंच पूर्ण करतील. आणि आपल्याला महाराजांनी, आपल्या गुरुंनी खूप काही दिलेलं आहे. आणि आता आपले शिष्य म्हणजे आपली आता वेळ आहे स्वामींची सेवा करायची. मग आपण थोडीफार ते स्वामींची सेवा करायला नको का. आणि तुम्ही फक्त पाठीमागे वळून पहा, स्वामी महाराजांनी आपल्याला काय काय दिलं, आपल्या स्वामी महाराजांनी किती इच्छा पूर्ण केली आणि आपण स्वामी महाराजांसाठी काय केलं
फक्त हे विचार करा आणि स्वामी महाराजांची सेवा करा. जेव्हा आपण पारायणला बसणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण आपल्या घराची स्वच्छता करायची, म्हणजे घर साफसफाई करायचं, कारण आपण 21 दिवस स्वामी महाराज आपल्यासोबत राहणार आहेत. 21 दिवस आपण स्वामी महाराजांचं पारायण करणार आहोत. त्यामुळे आपल्या घर अगोदर स्वच्छ पाहिजेत आणि याचे नियम अटे काही फारसे कडक नाहीत. तर तुम्ही परान्न खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका, मासिक धर्मामध्ये हे पारायण करू नका. आणि अजून हे छोटे मोठेसे आपले नियम सुतक विटाळ असेल तर करू नका. आणि बाकी काही फारसे नियम नाही, त्याचे कडक नियम असे काही नाही. परान्न एवढं खाऊ नका. आणि तुम्ही कुणाच्या घरी गेला वगैरे काय तर काही खाऊ नका. आणि जर तुम्ही बाहेर गेला हॉटेलमध्ये वगैरे तर तुम्ही पैसे देऊन खाऊ शकता, असं काय प्रॉब्लेम नाही. पण कुणाच्या घरी वगैरे जाऊन काही पाणी पिऊ नका, खाऊ नका. आणि म्हणजे मी रोज सकाळी अगरबत्ती धूप दिवा करा, संध्याकाळी अगरबत्ती धूप दिवा करा, रोज घरात कापूर वगैरे जाळा. बघा किती पॉझिटिव्ह वाटतं मनामध्ये. आणि रोज साफसफाई करायची, मग उंबरड्याला हळदीचं लेपण लावा, खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी पण येते. आणि तुम्हाला एक 2-3 दिवस फक्त करून बघा, म्हणजे तुम्हाला जाणवेल की काय फरक पडतो आपल्या लाईफमध्ये आणि आपल्या मनामध्ये पण. आणि जेव्हाही तुम्ही करणार आहात ना सेवा, तुम्ही विश्वासाने आणि मनोभावे करा. विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही जर विश्वास ढासळत देऊ नका. तर तुमचा विश्वासच नसेल की असं केलं तर होईल का, तर मग कायच फायदा नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा स्वामी महाराजांना, म्हणा की स्वामी महाराज जे करतील ना माझ्यासाठी योग्यच करतील. आणि ह्या विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. बघा तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि स्वामी महाराज तुमच्यासोबत कायम राहतील. आपण कसं जरा काय झालं की श्री स्वामी स्वामीला आठवतात ना, तसं दुःखात आणि सुखात पण स्वामी महाराज तुम्हाला आठवायला हवेत. म्हणजे काही झालं, दुःख झालं म्हणू नका, अरे महाराजांनी असं केलं, सोडून द्या, सेवा बंद करा, हे असं करू नका. खरा सेवेकरी कोण, जो सुखात किंवा दुःखात सुद्धा साथ सोडत नाही ना, तो खरा सेवेकरी. आणि आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची. आणि आपले स्वामी महाराजांना खरंच फक्त भरभरून देतात, मागत नाहीत काय. फक्त काय म्हणतात की सेवेकराने आपले नितळ भावनेने, प्रेमाने, विश्वासाने, श्रद्धा ठेवावी, विश्वासाने सेवा करावी, हीच फक्त स्वामी महाराजांची इच्छा आहे. आता जर तुम्ही म्हणाल की नैवेद्य वगैरे काय ठेवायचा, तर नैवेद्य वगैरे काय, तुम्ही जर रोज जेवण करताना ते जरी स्वामी महाराज रोज दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. किंवा रोज शिरा करा किंवा काही 21 दिवस तुम्ही काय फारसं बंद करणार आहात, त्याच्यापेक्षा तुम्ही जो रोज खाणार आहात ना ते स्वामी महाराजांना दाखवा आणि त्यानंतर तुम्ही ते खा. म्हणजे तोच तुमचा प्रसाद आणि स्वामी महाराजांना पण तोच प्रसाद होऊन जाईल. आणि जे वाटेल कधीतरी की शिरा करावा किंवा जे स्वामींच्या आवडते आहेत पदार्थ ते करून द्या स्वामी महाराजांना. बघा 21 दिवस फक्त हे पारायण करून बघा, खरंच तुमच्या घरात आणि तुमच्या मनातला खूप प्रसन्न होईल आणि सगळं छान होईल. रोज गोमूत्र वगैरे शिंपडा घरामध्ये, गोमूत्र टाकून फरशी पुसा, हळदीचं लेपन करा. असं वाटेल की पॉझिटिव्ह, पूर्ण सगळं पॉझिटिव्ह. आणि घरात श्री स्वामी समर्थाचा जप राहू दे, तारक मंत्राची सेवा राहू दे, 11 वेळा तारक मंत्राची सेवा करा, 11 वेळा जपमाळ करा. फक्त एकदा ही स्वामीची सेवा करून बघा आणि त्यानंतर मला सांगा. आणि त्यानंतर मला कमेंट करा की ताई अशी मी स्वामीची सेवा केली आणि असं झालं तर जरा खरंच नक्कीच कमेंट करा. जेव्हा तो मी स्वामीची सेवा करणार ना खरंच कमेंट करा मला, म्हणजे मला पण समजून जाईल, तुम्हाला पण समजेल की स्वामी महाराज का आहेत आणि काय नाही ते. पण जी काही सेवा करणार ती फक्त मनोभावे आणि श्रद्धेने करा, की असं होणारच नाही, ते होणारच. स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत कायम अशी मनात भावना ठेवा आणि स्वामीची सेवा करा. बघा नक्कीच तुम्हाला पण याचं फळ मिळेल. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.